चला सामनावीर देऊया आपण. प्रेम टकलेला आपण सामनावीर देतोय. प्रेमचा सुद्धा आवाज ऐकायला मिळेल. आमचे सुमित दादा पवार यांच्या शुभ हस्ते सामनावीर आपण देतोय. प्रेम टकलेला सामनावीर दिला जात आहे आणि कल्याण त्याचा फोटो काढतोय. कल्याण सुद्धा एक चांगला उत्कृष्ट स्कोरर आहे. चांगली कामगिरी तो करत असतो. अंडर 19 ची जी लीग आपण पाहिली त्यामध्ये सुद्धा त्यांचा संघ सुद्धा आपण पाहिला. सागर पवार यांचा तो संघ होता. सागर पवार असतील, रोशन पवार असतील, सर्व पवार बंधू पाहायला मिळत आहेत. चला इथून एका बाजूला ओवळ्या आणि दुसऱ्या बाजूला बोरले संघ. धीरज पवार असतील, ओवळ्या आणि बोरले. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारलाय आणि बॅटिंगसाठी आता सलामीची जोडी ऋषभ आणि प्रफुल्ल पाटील. या स्पर्धेसाठी जी इंटरनेट सेवा तुम्ही पाहताय ते आमचे विनायक इंटरनेटचे सर्वेसर्वा विनायक वाकडीकर असतील. त्यांच्या माध्यमातून आपण पाहता ही इंटरनेट सेवा आम्हाला पुरस्कृत केली आहे. त्यानंतर आमच्या रोशनजी घरत हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. रोशनजी घरत आपलं सुद्धा स्वागत असेल. आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रोशनजी घरत आपलं स्वागत असेल. सोन्या पाखऱ्या ग्रुप आणि या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचा आणि या सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मान्सून रेनी स्पर्धा आपण पाहता. रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. चला 12वा खेळाडू या. चला 2 पंच मैदानात प्रणेश पाटील सर आणि तिकडे आमचे गौरव शेलार सर असतील. आणि मग दोन्ही टीम राखीव प्रतिनिधी येऊ द्या. बोरले आणि ओवले कोणीतरी या. फक्त नावं पोचवा आमच्यापर्यंत. अरे या कोणतरी, नंतर जा परत केला. यावेळेला बॉल आपण पाहताय अतिरिक्त उचली घेतोय हा बॉल आणि इथून मात्र डेड बॉल पाहायला मिळतोय. षटक पहिलं सुरू आहे. गोलंदाज आपण पाहताय बॉलिंग करत असताना शक्तीला आपण पाहताय. प्रफुल्ल पाटील आणि ऋषभ ही सलामीची जोडी. शक्तीचा पुढचा बॉल वेगवान चेंडू यष्टांच्या मागे सुद्धा आपण पाहिलं तर अडवता आलं नाही. 22ची एक धाव आली आणि या एका धावेनं टीम पोहोचली. ती टोटल आता धावसंख्या स्कोर कार्डवर 3 धावसंख्या. ओके 4 धावा. 1+1 अशा 2 धावा आल्या होत्या मग अशी आणि 4 धावा लागतात स्कोर कार्डवर. मध्ये पाऊस येतोय त्यानंतर ऊन सुद्धा टाकतोय. अगदी असा क्रिकेटचा खेळ आपण पाहत आहे. रबर बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेचा आनंद घेताना आपण सारे जण आहोत. सर्वांचं हार्दिक स्वागत. चला शक्ती पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. 4 धावा आहे स्कोर कार्डवर आणि प्रफुल्लच्या समोर. पुढचा बॉल प्रफुल्लसाठी फटका सुरेख आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून खेळताना प्रफुल्लच्या बॅट मधून आलाय स्वीट साऊंड असा आवाज आणि चेंडू सीमा पार. फ्लॅट सेट षटकार. फ्लॅटेड 6 पाहायला मिळाला. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या आता टोटल पुढे जाईल ती 10 या अंकावर. 10 ऑन बोर्ड 10 धावसंख्या.
चेंडूचा खेळ संपला आणि धावा संख्या आहे ती 10 धावा. सोन्या पाखऱ्या ग्रुप आणि त्याची आपण पाहताय सर्व नरेश दादा जळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सोन्या पाखरा ग्रुप आणि त्याची मुलं जर आपण पाहिली ना, जे की एखाद्या रोपाची एखाद्या वृक्षाची मुलं जी आपण झाडाची मुलं पाहतो तशी यांची मुलं फैलावलेली आहेत. म्हणजे वेगवेगळ्या गावातील सारे मित्र परिवार एकत्र आलेत आणि त्यानंतर सोन्या पाखरा ग्रुप आज तुम्हाला पाहायला मिळतो आहे. इथून मात्र अंगाला अडतोय लेगबाईजची धाव इथून जोडली जाईल आणि या लेगबाईजनं पंच काय गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपण पाहताय आणि इथून मात्र पंच काय सांगतायत, इट्स अ वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा आणि या 2 धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाईल. पुढचा बॉल शक्तीचा बॉल टॅप करतोय. अगदी आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि सिंगल रन्स मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे जाईल ती टोटल 13 धावसंख्या. षटक पहिलं इथून कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम पोहोचते. बोर्ले संघाची धावसंख्या आहे ती 13 धावा. या वेळेला आपण पाहता या बॉलवर धावा जोडल्या गेल्या. 2 धावा आणि या 2 धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या आता 15 धावसंख्या. 15 ऑन बोर्ड 15 धावसंख्या आता तुम्हाला जोडताना पाहायला मिळेल स्कोर कार्डला. नेक्स्ट मॅच आणि या नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला विनरचा सामना असेल. तो फटका सुरेख आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. ताकदीचा प्रचंड वापर मनगटातील ताकद दाखवत असताना आपला क्लास सिद्ध करत असताना प्रफुल्ल सातत्याने ते करतोय आणि आता सुद्धा आपण पाहताय या मंचाच्या वरून सलामी देत असताना शिरडून गावाच्या दिशेने येणारा हा उत्तुंग षटकार. 7 धावाल्या आणि 6नं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडली 21 धावा. वन प्लस 1 अशा 2 धावा जोडतायत. 21 धावा होत्या आता 2 ऍड झाल्या 23 धावा. चांगल्या उच्चांकाकडे वाटचाल करतोय मी म्हणेन. टीमचा जर विचार केला तर आता बोर्ले संघ मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण बोर्ले संघाला खेळताना आपण पाहिलं आणि किंगजल ट्रॉफीमध्ये सुद्धा पहिलं पारितोषिक. परंतु या वेळेला मात्र उंच आणि तितकाच लांब या स्पर्धेमधील जास्तीत जास्त लांब षटकार चांबोच्या बाटमधून. चांबोची जर बाट लागली तर कदाचित या पद्धतीचे फटके आपण टेनिसमध्ये सुद्धा पाहिलेत. चेहऱ्यावर स्मित हास्य आणि चांगला खेळ सातत्यानं करतो आहे. संदेश पाटील असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ सातत्याने खेळत असतो आणि 24 इव्हेंट या चॅनलशी सुद्धा जोडलेले आहेत सारे काही. आणि या षटकाराने आता धावसंख्या जोडली 29 धावा 29. 3 चेंडूचा खेळ संपलाय. थोडीशी खराब कामगिरी होताना पाहायला मिळतीये. या वेळेला एज लागली होती. यष्टी रक्षकाला झेल घेणं गरजेचं होतं परंतु इतका वेगाने चेंडू आला होता कारण टेनिस आणि रबर बॉल यामध्ये फरक बराचसा आहे.
चेंडू खेळपट्टीवर पडला, बॅटवर लागला, तर त्यानंतर वेग वाढतो रबर बॉलचा आणि कदाचित हेच पाहायला मिळालं आणि त्यानंतर जितक्या वेगानं तो गेला आणि मग त्यानंतर एक धाव पुन्हा एकदा धाव जोडली गेली. धावसंख्या आता टोटल 30 धावा. एक धाव पुन्हा एकदा ॲड होईल. धावसंख्या आता 31 वर पोहोचली आहे आणि षटकाचा विचार केला तर दुसरं षटक सुरू आहे आणि विनीतला आपण पाहत आहे. एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आहे ती टोटल आता स्कोर कार्डवर 31 धावसंख्या. समोर दिलाय आणि समोर आल्यानंतर चांबो सोडणार नाही. स्ट्रेट फॉरवर्ड समोरच्या दिशेला आणखी एक षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं षटक 2 कंप्लीट झाली आणि धावसंख्या बोर्ले टीमची पोहोचली. त्यात तब्बल 37 धावसंख्या, 37 ऑन अ बोर्ड. एक मोठा उच्चांक आणि त्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. एक मोठी धावसंख्या जोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि धावसंख्या ती टोटल 37 धावसंख्या. गोलंदाज आर्यन सज्ज झालाय. आर्यनच्या षटकामध्ये पहिलाच बॉल. वेलकम 6 स्वागत केले षटकारानं आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आता टोटल पुढे जाईल 43 धावसंख्या. आजच्या पूर्ण दिवसामध्ये याला मोठा उच्चांक पाहायला मिळतोय कारण 41 धावा होत्या, आता मात्र 43 जोडल्या आणि मोठं उच्चांक आणि त्या उच्चांकाकडे वाटचाल करतो. या वेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक संधी होती का, परंतु समोर बॉल पुढ्यामध्ये पडला एक टप्पा आणि एक टप्प्यानं निघालाय लॉंग ऑफ मध्ये. हा चौकार. चौकारच्या साह्यानं धावसंख्या आता 47 अंकावर, 47 ऑन अ बोर्ड. सलामीची जोडी आपण पाहत आहे. ऋषभ आणि प्रफुल्ल मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतात. प्रत्येक बॉलवर आक्रमणा पवित्रा धारण केला जातो आहे आणि ते सूत्र वापरलं सुद्धा जातो आहे. सिंगल आली आणि धावसंख्या आता 48 धावा. संधी होती झेलची परंतु हाताला स्पर्श करतोय चेंडू आणि पुन्हा एकदा हा षटकार पाहायला मिळतोय. प्रफुल्ल थांबत नाहीये आणि त्याच्या बॅटमधून षटकार आणि या षटकारानं 50 धावा कंप्लीट होत आहेत. बोर्ले संघाच्या अर्धशतक कंप्लीट झालाय आणि या 50 टोटल धावसंख्या 54, 54 ऑन अ बोर्ड. चांबोचा विचार केला तर चांबोच्या बॅटमधून आले 4 षटकार. तब्बल आपण जर पाहिलं असेल तर 27 या धावसंख्येवर खेळतोय आणि ऋषभच्या बॅटमधून अद्यापर्यंत एक षटकार एक चौकार 11 या अंकावर खेळतोय. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह मध्ये उडवलाय. चेंडू पुन्हा एकदा हवेशी बातचीत करताना आणखी एक आलाय दमदार सिक्सर आणि या षटकारानं धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर गेली ते आता 60 धावा, 60 धावसंख्या. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक आला परंतु त्याच्या मस्तकावर दस्तक देत असताना आणखी एक चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 64, 64 धावा. षटक इथून तिसरं सुद्धा समाप्त झालाय. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल टार्गेटचा विचार केला तर अद्यापर्यंत 64 धावा. आणखी 6 बॉल बाकी आहेत आणि उर्वरित 6 बॉलमध्ये धावा किती जोडल्या जातील आणि किती धावेचं आव्हान असेल.
3 षटकं कंप्लीट झाली आणि 64 धावा आहे स्कोर कार्डवर बोर्ले टीम ज्या जमताना पाहायला मिळाल्या. यश पाटील आपण पाहताय गोलंदाज यश आलाय. आता यशला मात्र यश मिळवावं लागणार आहे. यशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करून या धावांना थांबवणं खूप गरजेचं असणार आहे. जे कर्णधारानं विश्वास दिलाय त्या विश्वासाला सार्थ लावणं महत्वाचं आहे. एक धाव जातीय निर्धारित जागेमध्ये आणि धावसंख्या 65. उर्वरित 5 चेंडू यशच्या माध्यमातून कसे असतील. समोर आता प्रफुल्ल येतोय. प्रफुल्लच्या वैयक्तिक धावांचा विचार केला तर 14 चेंडू आणि 45 धावसंख्येवर खेळतोय. या स्पर्धेमधील अर्धशतक पूर्ण होईल का. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल केली जाईल का आणि 50 धावा कंप्लीट करणाऱ्या या मैदानावर आजच्या दिवसामध्ये पहिला खेळाडू प्रफुल्ल पाटील चांबो. कित्येक मैदानावर प्रफुल्लनं 50 धावा वैयक्तिक कोट्यामध्ये जोडलेल्या आहेत, जमवलेल्या आहेत. आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती त्यानं दाखवली. त्याचा खेळ त्यानं नैसर्गिक खेळ दाखवलाय आणि त्याचं उदाहरण देताना मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ सुद्धा करताना त्यानं षटकारानं 50 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या पुन्हा एकदा 2 मिळेल आणि या 2च्या मदतीनं टोटल धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातील. त्या आता मात्र 73 धावा आणि वैयक्तिक चांबो पोहोचलाय तो आता मात्र 53 अंकावर. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. थांबण्यास तयार नाहीये. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारतोय आणि जबाबदारीचं ओझं कसं असतं ना हे सुद्धा तो सांगतोय. कारण ज्या वेळेला आपण पाहतो एखाद्या घरामध्ये एखादे वडील जर अगदी सोडून गेले तर तो मुलगा असतो ना त्या मुलावरती जबाबदारी येत असते आणि ती वेळ ज्या वेळेला अगदी आपल्याला सर्व काही शिकून जात आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यास भाग पडतं. त्याच पद्धतीनं हा संदेश नाही येत आणि प्रफुल्लाला माहिती आहे जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी ऋषभ आणि प्रफुल्लानं स्वीकारली आणि तो खेळ सुद्धा पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलरवर आक्रमण, प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण, षटकार चौकार अशा विविध गोष्टी पाहायला मिळाल्या. प्रत्येक बॉलवर हवेमध्ये जाताना आपण पाहिलं आणि आता धावसंख्या टोटल आहे 77 धावसंख्या. 77 इथून मात्र आपण पाहताय हा डॉट बॉल आलाय आणि इथून मात्र षटक कंप्लीट झालाय. 24 चेंडू संपलेत. पूर्वार्ध संपलाय आणि या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर बोर्ली टीमची धावसंख्या आहे 77 धावा. येणारी 24 चेंडू आणि ओवळे संघाला करायचे त्या 78 धावा. प्रियांश आणि प्रियांक 11. ओवळे संघाला टार्गेट आहे 78. मी म्हणे 78 धावा. ओवळे संघाने सुद्धा तर चांगली सुरुवात केली, चांगली बॅटिंग केली. कारण क्रिकेटची पंढरी म्हणून ओवळेकडे पाहिलं जात आहे आणि जर सुरुवात चांगली झाली तर शेवट सुद्धा चांगला होऊ शकतो. येणारी 24 बॉल आणि 78 करायचे आहेत. इथून धावा वाचतील, डिपेंड होतील कोणता संघ जिंकून टीम महाकाल शिरडोन संघासमोर खेळणार आहे हे नक्कीच पाहायला मिळेल. आणि त्यानंतर येणाऱ्या 24 बॉल आणि 78 धावेची गरज असेल. इथून पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल. आम्ही थांबतोय आणि गुलशन पाटील यांचा आवाज ऐकूया. रोशन सुद्धा आलेले आहेत. हॅलो, थँक्यू सो मच शेखरजी. चला, 2 सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. परंतु जर धावा पाहिल्या तर 78 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. बोर्ले टीमच्या बाजूने चांगली धावसंख्या उभारली गेल्या. जर या मैदानाचं विश्लेषण जर करायचं झालं तर या धावा देखील सेफ नसणार आहेत. या मैदानावर या धावा सहजपणे चेस होऊ शकतात आणि ती करण्याची आता क्षमता
या दोन खेळाडूंना दाखवावी लागेल. जर ऑपोजिट टीमनं अगदी पाहिलं तर 77 धावा काढू शकतात, तर धावा इथून चेस का नाही होऊ शकत हे देखील त्यांना दाखवून द्यावं लागेल. शांभू यांची बॅटिंग बघितली तर एक चांगली बॅटिंग सातत्याने ते करत आल्यात. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांना तुम्ही खेळताना पाहिलं. बऱ्याचशे अर्धशतक त्यांच्या नावावर राहिल्या आणि आज नवीन अर्धशतक त्यांच्या नावावर लिहिलं जाईल. अगदी सोन्या पाकऱ्या चषकामध्ये चांगली बॅटिंग त्यांची राहिली आहे. आणि आता इथून जर पाहिलं तर ओळी टीमला टोटल 78 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचे. 24 बॉलमध्ये या धावा होऊ शकत त्या पद्धतीने अगदी चांब बरसला होता गोलंदाजांवर. आता तसंच ओळी टीमच्या फलंदाजांना बरसावं लागेल ते बोरली टीमच्या गोलंदाजांवर. पहिला षटक हा फार महत्त्वाचा राहील. जर पहिल्या गोलंदाजाला टार्गेट केलं, एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जमवली, जो आत्मविश्वास आहे तो पहिल्या गोलंदाजाचा तोडला, तर एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आणि विजयाच्या दिशेने ओळे संघ वाटचाल करू शकते. यात मात्र तील शंका नाही. या क्षमता आहे, परंतु ती सध्या सिद्ध करावं लागेल दोन्ही टीमच्या खेळाडूंना. शुभम आहेत गोलंदाजी फारकवर ज्यांच्या माध्यमातून पहिला षटक टाकले जाईल. ओले टीम चला पहिल्या सलामीवीर जोडींची नावं सांगायची आहेत. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत सागर आणि अमित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. परंतु साक्षात चौधरी आपण या मुख्य व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल स्लोवर वन होतं, पिक करण्याचा प्रयत्न कव्हरला होता, फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु बॉल जर पाहिलं तर निश्चित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतील. एक धाव या पहिल्या बॉलवर ॲड केली जाईल. स्ट्राईक देखील रोटेशन होताना पाहायला मिळेल. 78 धावेचं लक्ष्य आहे 24 बॉलमध्ये. संत गतीनं सुरुवात झाली आहे, परंतु आक्रमण हे गोलंदाजावर करावं लागेल. त्या संवेद चौकार षटकार येणंही तेवढंच महत्त्वाचं राहील टीम ओळीसाठी, कारण की 78 धावेंचा पाठला करायचा आहे. सोपं नाही आहे, तेवढं कठीणही नाही आहे. बॉल पाहिलं तर क्रीजच्या बाहेर डेड बॉल. जर पुन्हा या अशा पद्धतीनं बॉलला रिलीज केलं तर नो बॉलचा कॉल येऊ शकतो आहे. संधी आता जर पाहिले तर बॅटरकडे आहे. चांगल्या स्ट्रोकमध्ये या बॉलला कन्वर्ट करण्याची गोलंदाजी जर पाहिले तर चुकतेवर सध्या गोलंदाज बॉलला रिलीज देखील करताना पाहायला मिळाले आहेत. पुढे टाकण्याचा प्रयत्न, पॅटर्न बॉलचा चांगला संपर्क, प्रयत्न केले होते परंतु प्रयत्न असफल राहतील आणि बॉल जर पाहिलं तर जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी ओवळी टीम सुद्धा सांगते जर तुम्ही धावा बनवू शकता तर आम्ही धावा चेस का नाही करू शकत. आणि आता हे सांगतानाही पाहायला मिळतील फलंदाज, कारण की बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडेही जाताना पाहायला मिळालं आहे. 6च्या मध्ये टीमची धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 7 या आकड्यावर जाऊन पोहोचल्या. किंबहुना पहिल्या षटकामध्ये 20च्या जवळपास पोहोचले ना, तिथून टार्गेट चेस करण्यामध्ये थोडीशी अगदी बेनिफिट इझी होऊ शकतो, परंतु 20चा आकडा या पहिल्या षटकामध्ये गाठतील का? नाही आहे. पहिला ऑन देखील केला गेला होता, परंतु आता सोडलं जाणार नाही आहे. 1+1 असे या 2 धावा आणि नो बॉलचा कॉल. पुन्हा फ्रीची संधी ती बॅटरकडे असणार आहे आणि त्या बॉलवर जर पाहिलं तर फक्त धावचितत बाद मात्र घोषित दिलं जाईल, परंतु कॅच जर घेतली तर त्यामध्ये आऊट नसणार आहे. सुवर्ण संधी बॅटरकडे आहे. धावा पाहिलं तर या 2च्या मदतीनं 9 या धावसंख्येवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ओले टीमच्या वतीनं. मॅच मात्र चांगली रंगेल यातील शंका नाही आहे, कारण की आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची अगदी पावनभूमी तुम्ही शिरडोन नगरी पाहताय आणि त्या शिरडोन नगरीमध्ये जर पाहिलं तर अगदी क्रांतीवीर मैदान आणि त्यामध्ये जर पाहिलं तर स्पर्धा आणि या मैदानावर टार्गेट जर पाहिलं तर सेफ नाही आहे. धावा चेस होऊ शकतात आणि सध्या जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीनं चेसिंगच्या दिशेनं चालल्यात. 9 धावा धावफलकावर आल्यात आणि पुढील बॉल जर पाहिलं तर फ्रीटचा बॉल आहे. सुवर्ण संधी बॅटरकडे. मारण्याचा प्रयत्न होता, लॉफ्टेड शॉट, परंतु बॉल बराच काळ हवे. प्रफुल्ल पाटील त्या ठिकाणी ट्राय करत होते, परंतु त्यांनाही माहिती आहे झेल जरी पकडला यात मात्र सेफ फलंदाज असणार आहे. सिंगल धाव मिळाली जाईल. स्ट्राईक रोटेशन धाव संख्या जर पाहिली ना तर 10 धावा मात्र धावफलकावर लागले गेल्यात. 68 धावांचा आणखीन पाठलाग करायचा आहे. धावा पाहिल्या तर 10. चला बॉल द्यायचा आहे. जर विचार केला तर 3 बॉलचा खेळ या षटकामध्ये संपन्न झाला.
जवळपास जर पाहिलं तर टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न आता इथून राहील बॅटरचा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला टार्गेट केला जातोय, एक षटकार तर आलाय. इथून जर किंबहुना या षटकामध्ये 20 मध्ये जातात तर आणखीन मजा या मॅच मध्ये प्रेक्षकांनाही पाहायला मिळेल. गोलंदाज तीच चुकी पुन्हा करताना पाहायला मिळतोय. पुन्हा क्रीजच्या बाहेर टाकलाय, नो बॉलचा कॉल आणि त्यामध्ये 1+1 अशा या 2 धावा आणि 2 धाब्यांच्या साह्यानं टीमची धावसंख्या जर पाहिली ना तर 12 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. जर अशाच पद्धतीने गोलंदाजी राहिली तर निश्चितपणे ओवळे संघ टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात, यात मात्र तील शंका नाही आहे. कारण की जर पाहिलं तर 12 धावा धाव फलकावर लागले. षटक क्रमांक पहिला आहे, टीम कॅप्टन आहेत आणि जर पाहिलं तर गोलंदाजी त्यांच्या हातामध्ये सोपवली गेल्या, परंतु कामगिरी जर पाहिली ना तर थोडीशी खराब राहील. कारण की 2 नो बॉल या षटकामध्ये आल्यात आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 4 धावा एक्स्ट्राच्या या गोलंदाजांना खर्च केल्यात, परंतु प्रफुल्ल पाटील ते देखील त्याला चेअर करताना पाहायला मिळतात. जर गोलंदाज चुकी करत असेल तर अगदी त्याला समजवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि नेक्स्ट जर पाहिलं तर आता इथून चांगल्या लेंथवर बॉलला रिलीज केलं जाईल का? फ्रीडचा हा बॉल असणार आहे. खोदून काढलाय बॉलला, स्लॉट मध्ये होतं, पार्किंग प्लॉट मध्ये ज्या दिशेला गाड्यांना पार्क केले ना त्या दिशेमध्ये या बॉलला देखील पार्क केले जाईल. बॉल आउट ऑफ द पार नंबर 6 आणि या षटकामधील नो बॉल नंतर आलेला हा षटकार 20च्या आकड्यापर्यंत अगदी उल्लेख केला होता. 18 धावा तर धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. जर विचार केला तर आणखीन 60ची गरज आहे विजयासाठी आणि त्या लक्ष्याचा पाठला केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा आता डॉमिनेट केलाय ते फलंदाजांनी पूर्णपणे गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडले. योग्य लेंथ ती गोलंदाजाला सोडावी अगदी लावली ती फलंदाजांना, परंतु शोधून काढावी लागेल ती योग्य लेंथ आणि योग्य अचूकतेवर बॉलला रिलीज करावा लागेल. धावा पाहिल्या तर 19 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. आणखीन जर पाहिलं तर 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामधील. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क तेवढा चांगला राहिला नाहीये, पाठीमागे चाललाय, परंतु जर धाव संख्या पाहिली ना तर 5 बॉल नंतर 20 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. इस तर खाती येत आहे पावसाळी रबर बॉल स्पर्धेची. डू अँड डाय करूया मरूया सिच्युएशनला दोन्ही संघ पाहायला मिळतील. कारण की बॉलच जर पाहिलं पावसाळी रबर बॉल तर सामना अगदी दोन्ही समान सध्या चालू आहे. 20 धावा धाव फलकावर लागल्यात. या षटकामधील हा शेवटचा बॉल आहे. मारण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट टर्म पुल, खांद्याचा वापर केला जातोय, पाठीमागे चाललाय बॉल, एक धाव इथून मिळाली जाते आणि एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या 21. 21 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. खूप मागणं राहिलाय हा षटक, कारण की त्या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 21 धावा खर्च केल्यात. 18 बॉल आणि धावा जर पाहिल्या तर 57 धावेंचा पाठला करायचा आहे. 18 मध्ये 57 धावेंची गरज आहे. सामना जिंकू शकतात ओवळे संघ देखील, कारण की पहिल्या षटकामध्ये सिद्ध केलाय. 20चा आकडा दिला होता, परंतु 21 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी कंप्लीट केल्यात आणि 18 मध्ये जर पाहिलं तर आता 57 धावेंची गरज आहे. आणि ही जोडी आता तोडावी लागेल बोरले टीमला. जर ही जोडी तोडली गेल्या तर येत्या फलंदाजांवर दबाव क्रिएट करू शकतात आणि जी धाव गती चालली ना सध्या त्या धाव गतीला थांबवू शकतात, परंतु विकेट खर्च करतील का? फुल टॉस बॉल मारण्याचा प्रयत्न, बॉटम बॉलचा संपर्क तेवढा नाहीये चांगला, फिल्डिंग खराब, पाकअप दिलं गेलंय ते मिड विकेटला, थ्रो अचूक राहिला परंतु कलेक्ट करता आलं नाहीये. आणि या 2 धावेंच्या साह्याने टीमची धाव संख्या जर पाहिली ना तर 23 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. टीम सेकंड इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करताना पाहताय अगदी ओवळे संघ. दर्शन आहेत गोलंदाजी मार्कवर, अगदी मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. अचूकता पुन्हा एकदा दाखवायची होती गोलंदाजाला, परंतु बॉल जर पाहिलं ना तर वाईटचा इशारा ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून दिला जाते. 1+1 25 विदाउट लॉस 25 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. ज्या मेहनतीनं धावा बनवल्या होत्या प्रफुल्ल पाटीलनं त्या धावा आता गोलंदाज खर्च करतानाही पाहायला मिळाल्यात.
ओ चांगला फटका, पिक केले बॉलला परफेक्ट रडार मध्ये. अगदी जर पाहिलं तर गोलंदाजाचे अगदी मस्तकावर दस्तक देत असताना प्रफुल्ल पाटील यांच्या अगदी डोक्यावर टेन्शन आणत असताना हा षटकार अगदी पाहायला मिळतो बॅटरच्या माध्यमातून. धाबा पहिल्या षटकामध्ये 21 होत्या, तिथून 25 वर आकडा जाऊन पोहोचला होता आणि या 6 धावेनं आता 30चाही पल्ला माटला गाठलाय आणि धाव संख्या जर पाहिलं तर 31, 31 धावा. आणि असोटी टीमचे जयेश यांनाही विनंती आहे आपणही मुख्य व्यासपीठावर यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहेत. जयेश यांना विनंती आहे अगदी आपणही मुख्य व्यासपीठावर यावं. धाव संख्या जर पाहिली तर 31, 31 धावा धाव फलकावर लागल्यात. मेहनतीवर सध्या जर पाहिलं तर पाणी सांडताना पाहायला मिळतोय गोलंदाज. फुल टॉस बॉल परंतु मिस झाल्यात. पाठीमागे प्रफुल्ल होते, बॉलला तर अडवला जातोय. सिंगल कंप्लीट झाल्या बाईकच्या माध्यमातून ही धाव आणि त्यामध्ये धाव संख्येत आता बदल. जिथे 31 होत्या आता 32 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. 15 मध्ये आवश्यकता ती 45 धावेंची, 46 धावेंची. 15 मध्ये 46 धावेंची आवश्यकता आहे. हाही षटक फार निर्णायक होता. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या होत्या, तिथून बॅक करणं हे गरजेचं होतं, परंतु या षटकामध्ये देखील धावा जमताना पाहायला मिळाल्यात. स्लो बरोबर पिक केल्या बॉलला, खोदून काढल्या अक्षरशः. फिल्डर आहेत परंतु निघून जाईल बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणि जर पाहिलं तर पूर्णपणे पुन्हा फीड करत असताना धावेंची टीम ओवळे संघाची ही सलामीवीर जोडी. काय प्रतिहल्ले चढवले जातात, फिल्डिंग मध्ये खराब कामगिरी पाहायला मिळते आहे. आणि जिथे 32 होत्या आता धाव संख्या 36, 36 धावा धाव फलकावर लागतानाही पाहायला मिळतील. 14 मध्ये आता 42 धावेंची आवश्यकता आहे. 14 धावा. ओ चांगला फटका मिस झाल्यात. पाठीमागे बॉल चाललाय देवजी क्षेत्रामध्ये. एकेरीच्या साह्यानं धाव संख्या जर पाहिली ना तर तब्बल 37 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता 13 बॉल आणि त्यामध्ये आवश्यकता ती 41, 41 धावेंची. हा बॉल फार महत्वाचा राहील. ओ पाठीमागे टाकले गेलाय. सर पाहिलं तर हा टेट बॉल असणार आहे, कारण की या षटकामधील हा पहिला क्रीजच्या बाहेर बॉल टाकला गेलाय. तर पुन्हा अशा पद्धतीनं बॉल टाकला तर इथून कदाचित 9चा कॉल येऊ शकतोय. डेड बॉल. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये जर धाबा पाहिल्या तर 37 धाबा धाव फलकावर लागल्यात. आणि इथून पहा जी चूक नव्हती करायची गोलंदाजाला ती चूक मात्र पुन्हा केली आहे. नो बॉलचा कॉल आलाय आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 2 धावाही आता मिळाल्या जातील आणि 2 धावेंच्या मदतीनं 39 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. 39 विदाउट लॉस टीम ओवळे संघ. 39 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. फ्रीडचा हा बॉल असणार आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर सलामीवीर फलंदाज स्ट्रायकेनला अमित आहेत. अमितच्या बॅटमधनं बरेचसे फटके पाहायला मिळालेत, परंतु या नो बॉलच्या बॉलवर मोठा फटका पाहायला मिळेल का? यस मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क तेवढा चांगला. पाठीमागे बॉलला अगदी अडवला जातोय प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक जर इथून पाहिलं तर 2 मात्र संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या टोटल जर पाहिली तर 39 धावा धाव फलकावर लागल्यात. बॉल असतील 12 आणि विजयासाठी देखील 39 धावांची गरज आहे. 12 बॉल 39 धाव संख्येची आवश्यकता आहे. आणि गोलंदाज पाहिलं तर प्रफुल्ल पाटील, मिनेश पवार त्यांनाही विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर आपले सहर्ष स्वागत आहे. अगदी सोन्या पाखरा ग्रुप आयोजित सोन्या पाखरा चषक 2026 मध्ये 12 मध्ये आता 39 ची आवश्यकता. पहिलाच बॉल लवकर पिक केल्या बॉलला प्रफुल्ल पाटील. अगदी पाहिलं तर लेग कटर करण्याचा प्रयत्न होता. पिकअप शॉट. ज्या गोलंदाजावर अगदी प्रफुल्ल हल्ले चढवले होते आता त्यांच्यावरही बरसताना पाहायला मिळतील ते ओवळे संघाचे फलंदाज. आणि आलाय षटकार. षटकाराच्या साह्यानं
टीमची धावसंख्या विदाउट लॉस, चांगली पार्टनरशिप, धावसंख्या 45. 45 धाव फलकावर लागल्या गेल्यात. बॉल पाहिलं तर 11, त्यामध्ये आता 33 धावांची गरज आहे. सामना पहा होता कुठपर्यंत आणि पोहोचलाय आता कुठपर्यंत. पहिल्या षटकामध्ये 31, तिथून 37, 39 वर दुसऱ्या षटकापर्यंत पोहोचले होते. तिथून प्रफुल्ल पाटील आले गोलंदाजीवर, त्यांच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि तिथून जर पाहिलं तर 45 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेत ओवळे संघ. आई बॉल पुन्हा एकदा स्लोवर वन होता, लेग कटरचा वापर. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु या बॉलवर आली आहे सिंगल आणि सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या विदाउट लॉस जाऊन पोहोचल्या ते अगदी 46 या धावसंख्येवर माफी असावी. 46 धावा मात्र धाव फलकावर लागले गेलेत. 10 मध्ये आता 32 ची आवश्यकता आहे. 10 बॉल 32 ची आवश्यकता. समीकरण थोडंसं बदललं जाईल. ओ चांगला फटका, परंतु मिस टायमिंग आहे का? जज करतोय फिल्डर, बॉलला कॅच पकडलं जाईल. यस, कारण की मागच्या दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर या क्षेत्ररक्षकाकडून चौकार सोडण्यात आलं होतं, परंतु त्यानंतर प्रफुल्ल पाटील आले. चूक घडली जाणार नाहीये. जी पार्टनरशिप जर पाहिली तर 46 धावांची राहिली होती ना, त्या पार्टनरशिपला आता तोडण्यामध्ये प्रफुल्ल पाटील यशस्वी राहिले आहेत, कारण की विकेट ही पहिली मिळाली आहे बोरले टीमला. 9 मध्ये 32 ची आवश्यकता आहे. 9-32 इक्वेशन. सामना अगदी पाहिलं तर ओले टीमच्याकडेही आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बोरले संघ सध्या हा सामना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्नही केला जातोय. सामना कोणता संघ जिंकेल याकडे देखील आता लक्ष सध्या केंद्रित होतील, कारण की 9 मध्ये 32 ची आवश्यकता आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. चला बॅट्समन नेम. चला बॅटरचं नाव सांगायचं आहे. आर्यन. आर्यन दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जे आघाडीच्या खेळाडूंना चांगली कामगिरी केली होती, तिसऱ्या क्रमांकावर अगदी धाडसी खेळाडू नेहमीच पाठवले जातात, परंतु ती धाडस आता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाईल का? आर्यन या खेळाडूच्या माध्यमातून अगदी क्रुशियल मोमेंट मध्ये हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9 बॉल 32 ची आवश्यकता. ओ यस, आल्या आल्या धाडस दाखवलाय. प्रफुल्ल पाटील यांच्यावर प्रतिहल्ले चढवले जातील आणि पहिलाच बॉल फेस करत असताना प्रफुल्ल पाटील यांचा आर्यननी ठोकलाय षटकार. धावसंख्या जिथे 46 होती जाऊन पोहोचले 52. या धावसंख्येवर इक्वेशन पूर्णपणे आता बदललं जाईल. जिथे 9 मध्ये गरज होती 32 ची, आता गरज उडल्या ती 8 मध्ये पूर्णपणे 26 धावांची. ओ स्लोवर बॉल पिक केले. बॉलला ऑफसाईडला फिल्डर आहेत कव्हरला, त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न, थ्रो थोडासा खराब राहिला. लेजिनेस पाहायला मिळतोय. हा खेळ मात्र एका खेळाडूचा नाही आहे, त्यामध्ये 11 खेळाडूंना अगदी पाहायला गेलं तर सभा घेऊन खेळणं फार महत्वाचं आहे. एकाच्या बलबुत्यावर सामना तुम्ही जिंकू शकत नाही आहात. हे सिद्ध होईल का? ओ पाठीमागे बॉल चाललाय. रिलीज केले बॉलला चांगल्या पद्धतीनं प्रफुल्ल पाटीलनं. 2 षटकार आले होते प्रफुल्ल पाटीलच्या अगेन्स्ट. सिंगल आली या बॉलवर. धावसंख्या जर पाहिले तर 55 धावा धाव फलकावर लागल्यात. आता 6 मध्ये 23 ची आवश्यकता आहे ते जिंकण्यासाठी. मी आधीच उल्लेख केलं होतं, सेफ टार्गेट नाही 78 देखील या मैदानावर, आणि तेच घडलंय. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, तिथून कॉन्फिडन्स हाय झालं. दुसऱ्या षटकामध्ये 39 पर्यंत पोहोचले होते, तिथून आणखीन इरादे मजबूत झाले आणि आता जर पाहिलं तर हा सामना फिनिश करण्याच्या नादामध्ये ओळे संघ मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या अगदी 77 धावा मेहनतीनं जमवल्या त्या बोरले टीमनं, त्या धावा मात्र आता गोलंदाजांच्या माध्यमातून खर्च केल्या जातील का, हाही मोठा प्रश्नचिन्ह आता उभा राहिलाय. 6 मध्ये 23 ची आवश्यकता आहे आणि गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये. चला बॉलरचं नाव साहिल. साहिल आहे. साहिलच्या हातामध्ये भव्यतव्य बोरले टीमचं सोपवलं जाईल. 6 मध्ये 23 ची गरज.
पहिलाच बॉल भरगा वेग पाहायला मिळालाय. पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. हा फटका आणि त्यामध्ये आलाय डॉट बॉल. 5 मध्ये आता इथून जर इक्वेशन पाहिलं तर 23 उरलाय. 4 षटकार आता मारावे लागतील कारण की कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतले नियम आहे. कमालीचा सामना सध्या प्रेक्षकांनाही पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ओहो नाहीये, मिस झाल्यात. पाठीमागे बॉल चाललाय. एक धाव तर मिळेल बाईकच्या माध्यमातून. एका धावेच्या साह्यानं धाव संख्या ही 56 या धाव संख्येवर जाऊन पोहोचल्यात. आता बॉल जर पाहिलं तर गरज राहिली टोटल 4 मध्ये 22 धावेंची. 4-22 इक्वेशन. पाठीमागे चाललाय. मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट पाहायला मिळेल. 1+1 अशा 2 धाबा आणि या 2 धावेंच्या मदतीने टीमची धाव संख्या जर पाहिली ना तर 58 धाबा धाव फलकावर लागले जातील. 4 मध्ये आता गरज आहे 23 धावेंची. 3 षटकार आणि दुहेरी धाव. सामना फिनिश. पाठीमागे तर बॉल चाललाय. स्ट्राईक पाहिलं तर इथून रोटेट देखील होताना पाहायला मिळेल. आता 3 मध्ये जर पाहिलं तर 19 धावेंची गरज आहे आणि धावा जर पाहिल्या तर 59 धाबा धाव फलकावर लागले गेले. 59 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट टीम ओवळे. बेनिफिट जर पाहिलं तर चॅम्बो यांचा षटक फार महत्वाचं राहील आहे ते बोरले टीमसाठी. त्या षटकामध्ये जरी 2 षटकारांचा मार चॅम्बोनीही खाल्ला होता परंतु तिथून त्यांनी सावरला डावला आणि अगदी शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धावा ठेवल्यात त्यांनी 23 आणि तिथून जर पाहिलं तर पराभवाच्या त्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्यात टीम ओवळे संघ. आता गरज जर पाहिली तर राहिलं शिल्लक 2 बॉल आणि त्यामध्ये जर पाहिलं ना तर आता धाव संख्या राहिल्या ती 18. 19 ची गरज आहे. मग 2 मध्ये 19 ची गरज आहे. चांगला फटका. अगोदर या फलंदाजाला स्ट्राईक वर आणणं हे महत्वाचं होतं परंतु जाता जाता धावेंचं अंतर आता कमी केलं जाईल. बॉल चालला आउट ऑफ द पार. नंबर 6 आणि हा षटकार. 6च्या मदतीनं टीमची धाव संख्या ही पुढे जाताना पाहायला मिळते. आता जर पाहिलं तर 1 बॉल आणि 13 ची गरज आहे. 66 धाबा धाव फलकावर लागले गेल्यात. सामना जर पाहिलं ना तर 60-65 च्या आसपास मध्ये जर बोरले टीमनं धाव संख्या काढली असती ना तर आणखीन चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे पाहायला मिळाली असती. चला महाकाल ग्रुप शिरडून टॉस साठी आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये कारण की नेक्स्ट सामना विनर वर्सेस विनर. स्ट्रेट फॉरवर्ड केलाय बॉलला. आज चांगला फटका पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल टीम ओवळे संघाचं. जर विचार केले ना तर तब्बल आय थिंक टोटल 3 धावेनं कदाचित 6 धावेनं इथून हा संघ मात्र परास्त होताना पाहायला मिळतोय. चला महाकाल ग्रुप शिरडून आपण टॉस साठी यायचं आहे. चांगली बॅटिंग केली आहे ती ओवळे टीमनं. ऑल दी बेस्ट ओवळे टीम नेक्स्ट मॅच साठी. चांगला अगदी परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून राहिलाय. टप देखील चांगली दिली होती परंतु कुठेतरी मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. हार्डलक परंतु पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला ही शुभेच्छा असतील. चला बोरले टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या आणि महाकाल ग्रुप शिरडून टॉस साठी या. चला ओवळे टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क